नागपुर में आम आदमी पार्टी ने मंगलवार को E20 एथेनॉल मिश्रित पेट्रोल के विरोध में जोरदार प्रदर्शन किया। पार्टी कार्यकर्ताओं ने महाल स्थित छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा से गटकरी वाड़ा तक मार्च निकालने की घोषणा की है, लेकिन पुलिस ने उन्हें आगे बढ़ने की अनुमति नहीं दी। पुलिस द्वारा अनुमति नहीं दिए जाने के बाद प्रदर्शनकारियों ने शिवाजी महाराज प्रतिमा परिसर में ही सरकार के खिलाफ नारेबाजी की और इसके बाद पुलिस ने आंदोलन कर रहे कार्यकर्ताओं को एहतियातन हिरासत में ले लिया। इस दौरान मौके पर कुछ देर के लिए तनाव का माहौल भी देखने को मिला। आंदोलनकारियों का कहना है कि केंद्र सरकार देश भर में एथेनॉल मिश्रित E20 पेट्रोल को लोगों पर जबरन नहीं थोपे। उनका कहना है कि आप जनता को अपनी जरूरत और वाहन की क्षमता के अनुसार पेट्रोल चुनने का विकल्प मिलना चाहिए। प्रदर्शनकारियों ने सरकार से इस नीति पर पुनर्विचार करने और उपभोक्ताओं को स्वतंत्र विकल्प देने की मांग की है। मुर्दाबाद मुर्दाबाद भारतीय जनता पार्टी मुर्दाबाद 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 भारतीय जनता पार्टी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे वापस लो E20 वापस लो। अरे वापस लो E20 माता के जय, भारत माता के जय, इनकलाब जिंदाबाद। वापस लो E20 वापस लो E20 वापस लो। नितिन गडकरी मुर्दाबाद मुर्दाबाद। होश में आओ नितिन गडकरी होश में आओ नितिन गडकरी मुर्दाबाद मुर्दाबाद। भारत माता के जय। सर तुमचं नाव सांगा आणि कशासाठी आंदोलन आहे? नमस्कार, मी भूषण ढाकुलकर, महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री। आमचं आंदोलन ह्या देशामध्ये बळजबरीने ज्या प्रकारे इथेनॉल मिक्स केलेलं पेट्रोल लोकांना देण्यात येत आहे त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत। पहिली गोष्ट मी सगळ्यांना हे क्लिअर करून देतो, आम्ही इथेनॉल मिक्स पेट्रोलच्या विरोधात नाही आहोत। आम्ही हे इथेनॉल मिक्स पेट्रोल बळजबरीने देण्यात येत आहे त्याच्या विरोधात आहोत आणि आमची मागणी आहे की हे जे इथेनॉल मिक्स पेट्रोल जे तुम्ही देशात लोकांना देण्याचा प्रयत्न करताय याला फेज आउट मॅनरनी देण्यात यावं। याला प्रत्येक E10, E5, E20 किंवा E50 किंवा E100 जरी तुम्हाला करायचं असेल तर आमचा त्याच्यात विरोध नाही आहे, पण याला फेज आउट मॅनरमध्ये करण्यात यावं ही आमची पहिली मागणी आहे। तुम्ही हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकात महालवर का केलं आणि तुम्ही कुठे रॅली काढण्याची परमिशन मागितली होती ती का रद्द केली? परमिशन देणे हे सरकारचं काम आहे, नाही देणे ते त्यांचं काम आहे, तो त्यांचा विषय आहे। आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे। आम्ही इथे याच्यासाठी करतो आहे की नागपूर शहराचे प्रतिनिधी हे खासदार माननीय श्री नितीन गडकरी आहेत आणि आमची पार्लमेंटमध्ये, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा विषय आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे माननीय आमचे खासदार आहे यांच्याकडे आम्हाला जायचं होतं हा विषय घेऊन। आता ते पोलीस आम्हाला जाऊ देतील नाही जाऊ देतील तो त्यांचा विषय। हिंदी में बताइए।